शहरातले जे काही शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना पोस्टाच्या माध्यमातून निनावी पत्र आलेले आहेत. खरं तर एका नगरसेवकाने ते पत्र आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आपण त्याचं नाव घेऊ शकत नाही, परंतु ते पत्र काय म्हणतंय, कशाच्या आधारे काय प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि कुणाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे, या सगळ्याची माहिती आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. आपण बघितलं तर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर स्वीकृत नगरसेवक जे काही पदं आहेत ती देण्यात आली. ती देण्यात आल्यानंतर एक स्वीकृत नगरसेवकाचं पद जे आहे ते देत असताना शिवसेनेमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या प्रवीण राऊत यांना, परंतु या निनावी पत्राच्या माध्यमातून त्यांनी त्याचं जे काही मत आहे ते कदाचित व्यक्त केलेलं आहे. आता हे पत्र नेमकं काय म्हणतंय आपण ते पाहणार आहोत. जवळपास 5 पानांचं हे पत्र आहे. आपण बघत असाल तर हे पत्र आपल्याकडे आहे. हे पहिलं पान आहे, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं आणि हे 5वं, असं 5 पानांचं हे जवळपास पत्र आहे. पत्रामध्ये सुरुवातच त्यांनी दिली आहे, भाजपा कार्यकर्त्याला कोणी नाही राहिला वाली, आई जेऊ घालेना, बाप भीक मागू देईना, अशी सुरुवात करण्यात आली आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेत शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांना रोखण्यासाठी आमदार किसन कथोरे व बदलापूर भाजपा जीएसटी समिती, जीएसटी म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा टीका टिप्पणी म्हणजे स्वतः वामन म्हात्रे यांनी बऱ्याचदा जीएसटी गँगचा उल्लेख करून त्यामध्ये कोण आहे, काय केलं जातं अशी माहिती दिली होती. त्या जीएसटी गँगचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी नावं सुद्धा दिलेली आहेत. संभाजी शिंदे त्यांचं नाव आहे, रमेश सोळसेंचं नाव आहे, शरद तेलींचं नाव आहे, राजेंद्र घोरपडेंचं नाव आहे, किरण भोईर यांचं सुद्धा नाव आहे. यांचं प्रवीण राऊत यांच्या चरणी लोटांगण असा पहिला पॅराग्राफ त्यांनी दिलाय. पुढचा पॅराग्राफ लिहिताना पक्षाची निष्ठा ठेवून गेली कित्येक वर्ष लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकीत काम करणारे असंख्य कार्यकर्ते, यांना डावलून आयाराम व नगर परिषद निवडणूक हरलेले व ज्यांचे कोठेही राजकीय बदल नाही, ज्यांचं कुटुंब आमदार किसन कथोरे कृपेनं निवडून आलं, ज्यांची पत्नी आमदार किसन कथोरे यांच्या नातेवाईकांना अर्थपूर्ण संबंध, पाकिटाचे देवाणघेवाण सुमारे 50 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करून माघार घेतल्यामुळे निवडून आली. सौ त्यांचं नाव सुद्धा टाकले, शीतल प्रवीण राऊत. असे प्रवीण राऊत यांच्यामध्ये भाजपा आमदारांना कोणते गुण दिसले, त्यामुळे त्यांना दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी स्वीकृत नगरसेवक करण्याचं ठरवलं आहे. म्हणजे हे संपूर्ण पत्र जे आहे ते प्रवीण राऊत यांना उमेदवारी दिल्यानंतर लिहिलेलं पत्र आहे. त्यामुळे प्रवीण राऊत यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांची उमेदवारी देण्यात आलेली आहे. उमेदवारी म्हणण्यापेक्षा माफ करा, त्यांना जे नगरसेवक पद देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे कुणाचा तरी पोटात दुखलेला आहे आणि आपण बघत असाल त्याने कोणीतरी हे लेटर जे आहे ते लिहिलेलं आहे. परंतु अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. पुढे त्यांनी